आज शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। आज दुपारी 2:30 वाजतापासून जे की पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या बँक खात्यांमध्ये 27,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि या जिल्ह्यांमध्ये जे की आज दुपारी 2:30 जे की राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप थेट डीबीटीद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2:30 वाजतापासून शेतकरी बांधवांना SMS देखील इथं येत आहे। आता यामध्ये पुणे, नंदुरबार, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, हिंगोली, वाशिम, रायगड, पालघर। तर आता शेतकऱ्यांना 10,000, 15,000 तर काही शेतकऱ्यांना 27,000 पर्यंत पीक विमा इथं मिळत आहे। आता यामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे। तर अशांचा जो काही पीक विमा आहे ते आज सकाळपासून काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। आज दुपारनंतर वेग इथं वाढणार आहे। रात्रीपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांना इथं पीक विमा इथं जमा होणार आहे। तर आता यामध्ये जे ते सर्वप्रथम पुणेमध्ये जे की लाभार्थ्यांची संख्या इथं आहे। तर यामध्ये 2,85,420 शेतकरी बांधवांना 145,22,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप सुरू झालेलं आहे। नंदुरबारमध्ये 58,741 शेतकरी बांधवांना 28,15,00,000 रुपये पीक विमा मंजूर, डीबीटी खात्यामध्ये पैसे जमा। वर्ध्यामध्ये 1,24,550 शेतकरी बांधवांना 74,48,00,000 रुपये। चंद्रपूरमध्ये 2,11,378 शेतकरी बांधवांना 132,19,00,000। यानंतर यवतमाळमध्ये 4,05,620 शेतकरी बांधवांना 210,55,00,000। भंडाऱ्यामध्ये 92,740 शेतकरी बांधवांना 41,63,00,000 रुपये। गोंदियामध्ये 81,552 शेतकरी बांधवांना 36,74,00,000 रुपये। धुळेमध्ये 1,63,880 शेतकरी बांधवांना 88,40,00,000 रुपये। हिंगोलीमध्ये 2,48,710 शेतकरी बांधवांना 126,92,00,000 रुपये। वाशिममध्ये 1,09,430 शेतकरी बांधवांना 67,28,00,000 रुपये। रायगडमध्ये 74,225 शेतकरी बांधवांना 39,12,00,000 रुपये। सिंधुदुर्गमध्ये 28,540 शेतकरी बांधवांना 14,84,00,000 रुपये। यानंतर पालघरमध्ये ते 1,88,950 शेतकरी बांधवांना 96,17,00,000 रुपये। गडचिरोलीमध्ये 66,410 शेतकरी बांधवांना 31,26,00,000 रुपये। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3,22,740 शेतकरी बांधवांना 172,39,00,000 रुपये। तर हा जो पीक विमा आहे ते या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे, त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, ग्रामीण बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, याचप्रमाणे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक। तर अशा बँक खात्यांमध्ये लगेच तुम्हाला SMS आला का चेक करा। आता याच बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे जमा होतील असं नाही। आता तुम्ही जे काही बँक पासबुक दिलेलं आहे पीक विमा फॉर्म भरता वेळेस त्या खात्यामध्ये देखील तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही। आधार लिंक आहे, पीक विमा भरलेला आहे, ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,000 याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे। तर आता आपण पुण्यामध्ये बघितलेलं आहे, नंदुरबार, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, हिंगोली, वाशिम, रायगड। तर या जिल्ह्यांमध्ये आपण बघितलेलं आहे निधी मंजूर आणि अंदाजे जे काही लाभार्थ्यांची संख्या। यानंतर इथे आपलं पालघरपर्यंत आपण बघितलं होतं। यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर आपण इथं पाहणार आहे। तर 3,22,740 यासाठी 172,39,00,000 हे बघितलेलं आहे। नागपूरमध्ये पेंडिंग आहे, निधी मंजुरी प्रतीक्षित आहे। अमरावतीमध्ये सुद्धा पेंडिंग आहे, प्रक्रिया सुरू आहे। अकोल्यामध्ये सुद्धा पेंडिंग आहे, डीबीटी पडताळणी सुरू आहे। बुलढाण्यामध्ये पेंडिंग आहे, मंजुरी प्रतीक्षित आहे। जळगावमध्ये लवकरच अपडेट येणार आहे, पेंडिंगमध्येच आहे। नाशिकमध्ये सुद्धा निधी प्रक्रिया सुरू आहे। अहमदनगरमध्ये सुद्धा लाभार्थींची पडताळणी सुरू आहे। सोलापूरमध्ये पुढील टप्प्यात, साताऱ्यामध्ये बँक खात्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे। सांगलीमध्ये मंजुरी प्रतीक्षित आहे। आता बरेचसे जिल्हे यामध्ये पेंडिंग आहे, बरेच जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे। यानंतर इथे आपलं कोल्हापूरमध्ये डीबीटी फाईल प्रक्रिया सुरू आहे। बीडमध्ये लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। लातूरमध्ये पडताळणी सुरू आहे। हे सर्व जिल्हे पेंडिंगमध्ये आहे, पुढील यादीत शक्यता आहे। परभणीमध्ये, नांदेडमध्ये प्रक्रिया सुरू आहे। धाराशिवमध्ये डीबीटी बाकी आहे। जालन्यामध्ये लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे। गडचिरोलीमध्ये पुढील टप्प्यात, सिंधुदुर्गमध्ये बँकेची मंजुरी सुरू आहे। त्यानंतर रत्नागिरीमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे।
ठाण्यामध्ये अपडेट प्रतीक्षित आहे. मुंबईमध्ये जे काही मंजुरी बाकी राहिलेली आहे. आता आणखी एक मोठी अपडेट म्हणजे आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नवीन लाभार्थ्यांची यादी, डीबीटी प्रक्रिया आणि जिल्ह्यानुसार इथे वितरित करणे सुरू झालेले आहे. आता कोणाला पीक विम्याचे पैसे इथे मिळत आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, खरीप रब्बी पीक विमा अर्ज मंजूर आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, याचप्रमाणे IFSC कोड, बँकेचे नाव, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे. तर आता सोयाबीन, कापूस, तूर याचा जो काही पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे. कशाचा? सोयाबीन, कापूस, तूर. कोणत्या शेतकरी बांधवांना जास्त लाभ इथं मिळणार आहे? अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, दुष्काळग्रस्त भाग, पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. तर अनेक शेतकरी बांधवांना 10 ते 27,000 पर्यंत पीक विमा इथं जमा होत आहे. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा. यामध्ये तुम्हाला पीक विमा माहिती, पीक विमा जमा झाला नसेल, अर्जाची स्थिती, पीक विम्याच्या नुकसान भरपाई माहिती, ई पीक पाहणी समस्या, डीबीटी फॉर्म रिजेक्ट झाला, पेंडिंग आहे, आधार लिंक समस्या, अशा बरेच समस्येसाठी तुम्ही सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत कॉल करू शकता. किंवा पीक विमा आलेला नसेल तर पीक विमा कंपनीला आणि पीक विमा प्रतिनिधीला लेखी अर्ज द्या. प्रति व्यवस्थापक, तालुका, जिल्हा हा जो प्रति आहे ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे. विषय लिहायचा आहे आपला पीक विमा रक्कम जमा बाबत लेखी अर्ज, किंवा पीक विमा मिळालेला नाही किंवा पीक विमा जमा न झाल्याबाबत अर्ज असं लिहिलं तरी चालेल. महोदय मी खाली सही करणारा यामध्ये तुमचं नाव लिहा, राहणार, तालुका, जिल्हा. मी खरीप हंगाम, रब्बी हंगाम यासाठी 2025 असेल, 2026 असेल हे तुम्ही लिहा. यासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझ्या पिकाचे नुकसान झालेले आहे. अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे: शेतकऱ्यांचे नाव, अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पिकाचे नाव आणि आता इथे अर्ज क्रमांक म्हणजे रिसिप्ट नंबर, पीक विम्याच्या पावतीवरचा जो काही नंबर आहे ते तुम्हाला इथे टाकायचा आहे. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. सही सिग्नेचर करून त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र द्यायचे आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12, ई पीक पाहणी आणि नुकसान भरपाईचे फोटो असेल तर द्या. आता लगेच या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. आता पीक विमा वाटप बरेच जिल्ह्यांमध्ये इथं वाटप सुरू झालेलं आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येणार आहे. टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे जे की आज दुपारी 2:30 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा सुरुवात. या बँक खात्यांमध्ये जे की बँकेची यादीसुद्धा आपण इथं बघितलेली आहे. 27,000 रुपये जे की 2:30 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारपासून पीक विम्याचे पैसे आले. लगेच खाते तपासा.